मंचाला लागणार आहे एक कोकणी तडका. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचे दशावतार अनुभवण्यासाठी. जोरदार टाळी मंचाला आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. हॅलो हॅलो हॅलो, हा पम्या पुसालकर बोलतोय. अरे प्रसाद ओक नाही रे, पम्या पुसालकर बोलतोय. थंडी कानात गेली की काय तुझ्या मियाला? नाही नाही, अरे प्रसाद ओक ह्या कला महोत्सवाला येणार नाही आहेत. अरे अरे बाबा, ते वेगळ्या वेगळ्या पुरस्कार सोहळ्याला जाणार आहेत. तिथे त्यांना बेस्ट दिग्दर्शक, बेस्ट अभिनेता, बेस्ट जज आणि बेस्ट प्रसाद ओक अशी 4 पुरस्कार आहेत. प्रसाद ओक कोण चांगला करतो या स्पर्धेत तेच पहिले आले आहे. ये उगाच माझा वेळ खाऊ नको. झाला आता, संपला फोन कॉल एवढाच होता. ठेव चल. याला उसाळकर सर, उसाळकर ते मोरे नाही आले का अजून? नाही नाही नाही, मोऱ्यांना आणायला आपले लेखक आहेत ना, ते गुलकंद पेंडुरने, ते गेले आहेत. कधी येणार ते? मी कधीपासून वाट पाहते. होय होय, धीर धरा, यायला पाहिजे होते. आले आले मोरे आले, मोरे आले, मोरे आले, मोरे आले. घोषणा द्या, घोषणा द्या. मोरे आले, कोरे आमचे मोरे, आमचे मोरे. कॉमेडीला म्हणतात होरे होरे. आमचे मोरे, आमचे मोरे. कॉमेडीचा फर्टिलायझर. आमचे मोरे, आमचे मोरे. आपले मोरे, आपले मोरे. ए बाबा, ए बा, ह्या गोष्ट तूच लिहिली आहेस? पटकन बाव नदीत बुडवून टाका. का? अरे येड्या, कुणी वाचलं ना तर मगरी बाहेर तरी तुला चावतील. येडाय काय? मोरे आले आले कॉमेडी केली. सॉरी, मी खूप मोठी फॅन आहे. खूप मोठी फॅन आहे तुमची. नमस्कार. मरेन हो, कधीतरी एवढी कॉमेडी करू नका. मरेन मरेन मी माझ्यासाहेब कातील उर्फ प्लॅटोनिक प्रभाकर मोरे. काय समजले? हात मिळवला मोरेन. सॉरी. अगं बाई, हात फॅन नव्हते. असू दे असू दे, भान हरपू नका बाई. नाही, कसं भान हरपलं तर ठीक आहे, कॅरेक्टर हरवलं तर मग केवढी शोधाशोध. असो मोरे, ओळख करून देतो. मी पम्या पुसालकर, या कला महोत्सवाचा आयोजक. हे आमचे युवा नेते निखिल बने. बाबा थांब थांब, डायरेक्ट जालपोल आहे तो. या आमच्या महिला बचत गट समितीच्या अध्यक्षा नीलाक्षी वेंगुर्लेकर. हॅलो, या या. नमस्कार. नमस्कार. अरे बसा. आणि हे आमचे चिपळूणची आन बान शान, नेहमी कार्यरत असलेले लेखक गुलकंद रणथंबोर पेंडुरने. असा काय? साधा सुद्धा रायटर नाही तो, री रायटर आहे. लिहित असतो तो. वसाड्या, हे तूच सांगशील मला. पुढे जाऊया, पुढे जाऊया. चला चला. नमस्कार सर, मी गुलकंद रणथंबोर पेंडुरने सर. हे माझं स्क्रिप्ट आहे सर. साधं सोपं नाही लिहिलंय सर. मनात शब्द कोंबले, मग भावना कोंबल्या. नदीच्या काठी बसलो, थंड वाऱ्याची झुळूक आली. आई ग झोंबलं, चित्तवृत्ती फोफावली आणि मग लिहून काढलं सर. बरंच काम केलं सर. नाही, बरं मोठं चांगलं काम केलं नाही. पण बाबा काळजी करू नको. माझ्या अँकरिंगने तुझ्या शब्दाला सौंदर्याची झालर कशी देत होती बघा. मुंबईमध्ये तुला सांगतो ना, सगळंच असं मिरवतात. मी अँकर आहे, मी अँकर आहे. पण खरा डायमंड मी आहे. काय समजलं? पण कसा आपलं कसं आता पुढे पुढे करायची सवय नाही आहे. म्हणजे डान्स आणि अँकरिंग हा माझा पोट्री आहे. पोर्टे असेल सर. तू असं लिवायचं काम घे. हे कॉमेडी तुला नाही जमणार. उगाच कशाला करू. कॉमेडी कॉमेडी. म्हणजे वेगळी गोष्ट म्हणजे कशी आहे, म्हणजे माझ्या हास्य जत्रेमध्ये माझा दबदबा केवढा आहे माहिती आहे? होय काय? म्हणजे शालू ते हुस्न तेरा तोबा, रेंज केवढी आहे जी गोष्ट आहे का एवढी. बरोबर. आणि हे माझं टायमिंग, अरे बापरे देवा देवा. मी ना स्वतःच कधी कधी स्वतःवर चलतो का नाही. हे सगळं माझ्याकडे आलं कुठलं म्हणून. बाकी मोठेपण आहे तुमचं. मोठेपण आहे म्हणजे काय. पण मला ना बघा, माझा मनाचा मोठेपण आहे. मी असा मोठेपणा कुठे मिरवीत नाही. काय समजलं? खोटं नाही सांगेन. म्हणजे जज म्हणून मला बोलून हास्य जत्रे जज म्हणून खोटं नाही सांग. आता तुम्हाला गावाला तुम्हाला सांगायला काय हरकत आहे. पण कसं शेजारी बसून डायरेक्ट कसं बघणार ना. कसं आहे मॅडम कडे असं नाव नाही घ्यायचं रे. सूचक बोलायचं. नाव कसं डायरेक्ट घेतो. आणि खोटं नाही सांगितलं मला. म्हणजे खाजगी गोष्ट आहे हास्य जत्रेतली. आतली गोष्ट तुम्हाला सांगू काय? सांगा ना, सांगा ना. कोणा सांगणार नाही ना नाही हो, असं ना. गावाला सांगायला काय हरकत नाही. आपलं कसं मन मोकळं केलं बरं आहे. म्हणजे अँकरिंगची खरी ऑफर मला आली होती. काय सांगता?
हा, मला स्वतः आले होते असं म्हणजे चॅनलवाले माझ्या मागे होते अँकरिंग करा म्हणून. हो देवा शपथ. पण त्या पोरीला काम मिळालं. प्राजक्ता माईला वसाड्या नाव नाही घ्यायचा सूचक बोलायचं काय रे कसं ना तिला काम मिळालं. होय काय? चॅनलवालं माझ्याकडे आलं होतं. हा आलं पण कसं आहे हे मोरे तू एकटा करू शकतो 1-1.5-2 तास. नाही मला करायला काय हरकत नाही रे पण त्यांची पण घरं चालायला हवेत ना. शेवटी कसं हप्ता बिप्त भरायचं म्हटल्यावर सगळं कसं आहे. मनाचा मोठेपणा तुमचा. हवा अब मी बोललो मगातपासून आपण काय असा म्हणजे आपलं मन मोठं आहे. बरोबर. मोठेपणा मला आवडतच नाही पहिल्यापासून आहे तसा मी अगदी साधा कोकणातला माणूस म्हटलं काय करणार हा, दुसरा. बरोबर. म्हणजे अँकरिंगच्या क्षितिजावरचा मी तलपता सूर्य आहे काय समजलं. नाही चांगलं आहे सर फक्त मावळ्याची घाई करू नका. नाही, दुपारचे 2 वाजलेत ना म्हणून बोललो अजून शो बाकी आहे. ते लिहितात ते चांगलं आहे. मध्येच लिहितात पटकन. बरोबर काय आपण सुरू करूया. सुरुवात करूया. फक्त काय आहे, सर आम्ही ना पृथ्वी प्रताप यांच्यासाठी थांबलोय हा हा पृथ्वीप्रत Yes. विकृत राहतो तोच ना. काय तुम्ही माणसावर कोकणातले. अरे कोकणात एवढे मोठे मोठे सुपरस्टार आहेत हा, त्यांना बोला सोडून बाहेरच्या लोकांना कशाला बोलवता. व्हेन कम ऑन द स्टेज यू ब्लडी ऑन द स्टेज असं कोण बोलतं. सई मॅडम बोलतात. असं नाव नाही घ्या असं होय. सूचक बोलायचं अरे, sorry. डायरेक्ट त्याला काय बोलते पिपीला काय? मस्त हा पिपी मस्त एवढं ह्याच्या पलीकडे काय आहे काय एवढं बरोबर. त्याला कशाला बोलवायला नाही, पाहिजे? तसं नाही काय मोरे सर तुम्ही कसे सटल माणूस आहात हा. त्यामुळे तुमच्याबरोबर एक 7-12चा अभिनय असलेला बरा ना. 7-12चा अभिनय म्हणजे हा म्हणजे आम्ही असं ऐकलंय ते सकाळी 7 वाजता शूटिंग चालू झाल्यापासून रात्री 12 वाजता पॅकअप होईपर्यंत अभिनयच करत असतात. बघितलं हो? काय? 2 मिनिटं माझ्या सानिध्यात राहायला केवढा डेव्हलप झालेला हा, आहे. आणलं तुला वा नाही असं शिकायचं नेहमी बघ आपली शिकण्याची प्रवृत्ती हो, पाहिजे yes, sir. त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकता का नाही? बरं हा, तो आता येणार आहे येऊ दे मोरू दे पैसे बिसे दिलं वगैरे त्याला हो 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 दिलं. हा, फक्त तो आला की त्याला काय सांगा तू फक्त रिबिन काप एका जागेवर जाऊन बस बाकी सगळं अँकरिंगचं काम मोरे करतील. तुम्ही काय हा, अरे सगळा अख्खा कुकर मला ऐकाय आलेला आहे ना. हे खरं आहे. मला म्हणजे हॅलो आय एम सो सॉरी लेट झाला. हाय 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 हॅलो सर पम्या हा, पप्पा मी पुसालकर अच्छा आपलं फोनवर बोलणं फोनवर झालं. बोला. हॅलो हॅलो सर अरे दादा दादा अरे पाय कशाला पडतो येडा आहेस का रे? काय नाही येडा हे असं याचा जाऊ दे रे चल बस रे बस रे वा, वा. आता तुझ्याबद्दल त्यांना बोलत होतो. माझ्याबद्दल काय बोलत होता? पीपी म्हणजे भावी सुपरस्टार बोललो का नाही रे. हो 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 विचार आताच बोललो. आता? अरे बरं, असू दे रे काय फक्त काय माहितीये काय म्हणजे ह्यांचं म्हणणं आहे माझं काय नाही काय काय फक्त तू रिबिन कापायची आणि एका बाजूला येऊन बसायचं बाकी सगळं अँकरिंगचं काम मी करणार आहे का नाही. नाही मला म्हणाले होते की मी पण अँकरिंग करणार आहे. नाही नाही बोललो होतं पण मी यांना बोललो मागं एक पोरगा अँकरिंग करीत होता लोकांनी दगडी फेकून मारल्या मी नाही म्हटल्यावर सगळ्यांना माझा आवाज ऐकायचा असतो ना. कपाल फुटलं त्याचं. मला नाही बघायचं म्हणतात. अरे तसं नाही कपाल फुटलं तुझं फोडून घ्यायचंय नाही का. नाही दादा असं नाही. आपण सुरू करूया म्हणजे सर Yes. सर म्हणजे कसं आहे अँकरिंगचा भाग सगळं मोरे करतील आपण तुमच्या हाताने फिट कट करूया म्हणजे चालेल. फक्त हा म्हणजे आता काय प्रॉब्लेम पण काय मी ना ठरवून आलो होतो प्रिपेअर करून आलो होतो मी याला वाल्या काही सगळे खालच्या आलीतले. राहू दे राहू सर कुठे कशाला आम्ही हाव ना सर, सगळं काय. आपण मी काय म्हणतो आपण स्टेजवर जाऊयाच पण त्याच्या आधी एकदा स्क्रिप्ट वरून नजर फिरवली तर बरं. सर तुम्ही इकडे येता मी जरा त्यांना सांगतो. स्क्रिप्टसाठी काय म्हणतोय? सर हे क्यू कार्ड आहे. अरे काय करायचं क्यू काय सर घ्या लागतील. अरे कसं लागतं याची काय गरज आहे मला. आता कसं मी असा 2-3 वाजता सर्कल मोडून टाकेन तिथे. ते करेक्टच आपण कसं प्रायोजकांची नावं असतात ना. ते असू दे मला काही कठीण नाही आहे ना मला नेहमी एकदा बघा सर म्हणजे एक 5 मिनिटं आहेतच तर बघू. नजरे खालून घालवा. आता म्हणतो म्हणून पण बघ मी बघ आता मी स्टेजवर आहे ना मी असा उभा राहून बोल असं. हा, तसं. माझा आवाज बघा टॅलेंट बघ फक्त मला तर माहितीच आहे ना दादा. काय चिपळूण कर हा काय ओळखलाय बा मला वा, वा. मी शालू काय समजली कंटिन्यू इथं पाहिलं तर मी तुमच्या सगळ्यांचा स्वागत करतो डीएनसी म्हणजे ढामणडेरे नागरपुले क्लब आयोजित कला महोत्सव 2024 मध्ये. वा 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 शब्द कशी पाहिजे Yes, दादा. अँकरिंगला Yes, दादा. ही महत्वाची ही सगळ्यांना जमत नाही Yes, दादा. मांज्याशिवाय. Yes, हा, हा, हा. तर ह्या महोत्सवाचे प्रायोजक आहेत काष्टी जुनी न्हावा सेवा. सर सर काय बोललात सर? काष्टी जुनी न्हावा सेवा. काय बोललात सर? काष्टी जुनी न्हावा सेवा. सर असं नाहीये ते. मग? या महोत्सवाचे प्रायोजक आहेत क्रिस्तिर्जिन नुवाकोवा सिरॅमिक्स मिक्स टर्की स्टाईल्स. जा जा बरं ऐक 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 ते ऑर्केस्ट्रावाले जेवले का बघ नंतर ते सूर खातात तर आपली वाक्य खातात. नाही जा तो ढोलकीवाला त्याच्यावर नीट लक्ष ठेवा तो सारखा कायसा टॉयलेट मध्ये जाऊन बसतो मला कळत नाही. नाही जा
जा लवकर जा. Nice. बने नीट दिसतोय ना? एक नंबर भाई. क्या बात आहे. हा. इथे बघ. काय करते? एक मिनिट. काय व्हिडिओ काढ बने व्हिडिओ काढ. आल्या गेल्याची, हाल्या डुल्याची, येणाऱ्याची, जाणाऱ्याची, लग्न झालेल्याची, न झालेल्याची, कुण्णा कुण्णाची दृष्ट लागू नको दे रे देवा. आई अगं माझ्यावरच काय तुकतेस तू, त्याच्यावर करायचं असतं ना. आणि मुळात हा हाल्याडुल्या कोण आहे ज्याची दृष्ट मला लागणार आहे? म्हणतात असं. म्हणतात असंच असतं. असा विश्वासच बसत नाहीये रे, तुझं लग्न ठरलंय. तुझं म्हणजे आज तुझ्या लग्नाचा दिवस आहे, माझा विश्वासच बसत नाहीये, खरंच सांगते. उगाच आई तुझं काय पण असतं. अरे काही पण काय, सगळ्या मुली तुझा फोटो बघून हा नको असं म्हणायच्या ना. कोण असं म्हणालाय आई? काही बोलतेस तू? नकार कळवायच्या ना रे फोन करून. फोन करून तुला चेहरा दिसायचा असं काहीतरी कळतं रे, कळतं. मला वाटलं नव्हतं या जन्मात तरी तुझं लग्न ठरेल. वाटेल ते बोलतेस आई. मी तुला सांगितलं होतं, हे बघ ज्या गोष्टी घडायच्या आहेत ना त्या योग्य वेळी घडतात. मी सांगितलेलं की नाही तुला, थांब आपल्याला छान सुंदर मुलगी सापडेल. सापडली की नाही? सापडली की नाही? हो ऐकायचंय मला. सापडली की नाही? प्रिया म्हणजे सोनं आहे ग, सोनं आहे. म्हणजे डायमंड. शी इज अ डायमंड. आय गेस शी इज अ क्रिप्टो करन्सी खरं तर. तू लवकर हार घाल, ते गोल गोल फेऱ्या बिऱ्या काय त्या मारून टाक. म्हणजे कसं माझ्या मैत्रिणींमध्ये लग्न झालेल्या मुलाची आई म्हणून मी मिरवायला मोकळी. मीच ती लग्न झालेल्या मुलाची आई. अशी तू कुठे चालत जाणार आहेस? मला बघायचं. आमच्या भिशीत असं असतं. गोल गोल काय फिरायचं आहे? सप्तपदी म्हणतात त्याला. काहीतरी सिरियसनेस ठेव. तेच रे तेच. बने वहिनी झालंय तुझं? अरे वहिनी. अगं बाई, अप्पा अम्मा तुम्ही काय करता इथे? मुलीकडचं इथे काय करतायत? अगं हो थांब ना, एवढं काय काय झालं? आता कसं बोलू बाप? हा पेटा घ्या आणि तुडवा त्याला. अप्पा काय करतेस आई? अरे तेच बोलले तेच ना, बोलले म्हणजे मुलीकडचं. विचार तरी आधी काय कर. काय झालं अप्पा? काय झालं? अम्मा काय झालं? असं सांगू घात झाला हो. अगं बाई, मग लवकर पंक्ती बसवायच्या आहेत का? आई भात नाही झालाय, घात झालाय. घात. थांब जरा. काय झालंय अम्मा? घात झाला हो. कथाईन तरी शेणनी पावटी आणा ना, मला तोंड टाका हो. एक्स्ट्रीम खानदेशी आई आहे, काहीच कळलं नाही. काहीच कळलं नाही. म्हणजे आमच्या तोंडावर शेण मारा असं म्हणणं आहे तिचं. आता कुठे शोधू? आई काय करतो? तुझ्या तोंडात शेण टाकलं. थांब जरा. नको करूस. काय झालंय? शेण काय टाकायचंय अप्पा? काय काय नाही, क्लिअर सांगा काय झालंय? जावई बापू तुमची होणारी बायको हा प्रिया पळून गेली. काय पळून गेली. काय पळून गेली. पळून एवढ्या कॅज्युअली काय सांगताय? पळून गेली? अहो लग्नात पळून गेली आहे ना? काय मॅरेथॉनला पळून नाही ना गेलेली? पळून गेली आई? पळून गेली. बने पळून पळून गेली कशी? कशी पळून गेली? पळून गेली. हा? पळून गेली. तिने चिठ्ठी ठेवली. काय? वाच वाच पटकन वाच, जोरात वाच. मला नाही वाचायची ही चिठ्ठी. काय लिहिलंय? काय लिहिलंय त्या? वाचते. वाच वाच. आई बाबा, माझं हेकण्या गोरडेवर प्रेम आहे. या ओंकार माकडा बरोबर मला माझं आयुष्य बर्बाद करायचं नाही. मी हेकण्या गोरडे बरोबर पळून चाललोय. एक ना गोरडे ना त्याच्या बरोबर पळून गेली ती. ऐकलं मी परत का सांगता? ते नाही ते गँग 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 वाला मॅनरिजम पकडलंय ना. म्हटलं बोललेलं कळतं नाही कळत म्हणून सांगितलं. कळतंय हो, कळतंय मला. नका जखमेवर मीठ सोडू. असं कसं झालं? असं कसं झालं? अहो केवढ्या वर्षांनी माझ्या पोराचं लग्न ठरलेलं, असं कसं झालं? आता काय करू मी? मैत्रिणींमध्ये तोंड कशी दाखवू? मी कुठे जाऊ? मी काय करू? मी काय करू? आई तू एकटीच बर्बाद झाली आहेस का? मी पण बर्बाद झालोय ना. अशी वागतेस तू. थांब ना जरा. जावई बापू शांत शांत. टेन्शन नका घेऊ. टेन्शन नका घेऊ. अरे पोरं पाठवली तिला शोधायला.
ती सापडली ना लगे मंडपात उभं करून टाकू. अहो मंडपात उभं करून काय फायदा आहे? तिचं कोण ती काय त्याचं नाव? हेकण्या गोरडे. हेकण्या? तो पण नाव आहे. अहो, तो पण नाव असलं म्हणून काय झालं? हेकण्या नावाच्या मुलावर प्रेम आहे तिचं, मग ती इथे लग्नाला येऊन काय काय करणार आहे? त्यात तुला ती माकड पण म्हणाली. ते महत्वाचं आहे काही. तिला नाहीये माझ्यावर प्रेम, तिला नाही माझ्याशी लग्न करायचंय, विषय संपलेला आहे आता. काय हो काय बोलून राहिले हो माफ करा हो, असं नका बोलू. तटे लगीन लईतले लोक जमेल शेतच त्यातले काय तोंड दाऊ माय मी. हेच खानदेशी तोंड दाखवा ना त्यांना, हेच दाखवा त्यांना. असं बोला बयो माझी पोट्टी पळून गेली असं बोला ना खानदेशी मध्ये. ऐका ना ऐका ना ऐका ना, एक आयडिया आहे जावई बापू. काय आहे, कोणाला तरी आहे ना साडी बिडी घालून मेकअप बिकअप करून तुमच्यासोबत मंडपात उभं करून टाकू आणि फेरे बिरे सगळं करून टाकू. रात्री प्रिया सापडल्यावर तिला घेऊन येतो आणि तिला तुमच्या हवाली करून टाकतो बा. एवढं सहज सांगताय हे सगळं तू? हे असलं काही होणार नाहीये, मी कोणालाही उभं करणार नाहीये. बोला ना हो जावई बापू. अरे थांबा हो, अरे थांबा हो, थांबा थांबा प्लीज थांबा थांबा. करूया तुम्हाला जे वाटतंय, तुमच्या मनासारखं काहीतरी होऊन जाऊ द्या, मला त्रास करूया. वा वा वा. कोण कोण थांब गाई हो, नको सतत चावरूस आता मला. कोण कोण उभं राहणार आहे प्रिया म्हणून? सगळे उभे राहणार आहेत प्रिया म्हणून. सगळ्यांशी 4 लोकांशी लग्न करायचंय मी. मी तयार आहे, फक्त मला ह्यांना विचारावं लागेल. तुमच्या आधीच लग्न झालंय तर चालणार नाही तुम्हाला? मला त्यांची गल्यागाडी सांगते. अरे खरं खरं सांगते काय, प्रिया वाटली पण पाहिजे ना ती. ठीक आहे, मी उभा राहतो. तसंही मी आणि प्रिया सेम दिसतो. तू आणि प्रिया सेम दिसता. व माय व अयो प्रिया का चिकनी दिसून राहिली ग. काय गो बाय गो. ए प्रिया बेटा नेम संसार कर बरं. हा प्रिया प्रिया चल आपण मेहंदी काढू. चल चल तुला आयब्रो पण करायचे ना. ओ, सगळं पटतंय, हे जे करताय तुम्ही सगळं खरं वाटतंय काहीतरी आपलं. आणि हा का तू का प्रिया आहेस? तू का प्रिया आहेस? मुळात एवढे केस आहेत प्रियाच्या हातावर, हे केस आहेत एवढे. नाही ना हो, नाही आले ना तिला. नाराज का होता? नाहीच यायला पाहिजेत ना. मी फक्त इन्फॉर्मेशन दिली बा. इन्फॉर्मेशन नका देऊ. जी इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी पाहिजे होती ती नव्हती तुमच्याकडे. ही इन्फॉर्मेशन देताय. चिडू नका, राग राग नका चिडू नका. आपण ह्याच्या हाताचं वॅक्स करू. हो नाही नाही, मी नाही वॅक्स करणार. हे असंच हवं असेल तर घ्या, नाही तर राहू दे, मी चाललो. आले मोठे. तूच हवा आहेस असं सांगितलं मी. असं ठेवायचं इथं ठेवा, नाही तर मी चाललो. तू हवा आहेस असं सांगितलं. हा नको आहे मला, मी आधीच सांगतो. नकोय हा नको आहे मला. हा नको. आई, आपण शिवालीला आणूया का? हो म्हणा माय व म्हणा डोकमा ऊनच नाही ना. शिवा आमची भाची आहे, दिसायला पण गहिरी सुंदर आहे हो. तीच संगे करून टाका ना लगीन. हो नाही नाही हो, असं कसं लगीन लग्न करणार? गप्पा बसा. नेतेस गपना कोणती तरी पोरगी चेपतायत ना. झाप मार, झाप मार. काय भाषा आहे ही? चेपतायत? झाप मार? अशीर बोकड्या बरोबर राहतेस का सध्या? मी बोलावं. शिवा ओय शिवा कोणतरी घे. शिवा आता ये, आता ये ये. आवडली काय हो? आवडली? आवडली का? भारी आहे ना. एरी सुंदर दिसते ना. हा? आवडली? हा तुमची मुलगी पळून गेली, बॅक ऑफ द माइंड असू दे. ते नाचताय कसले? मुलगी पळून गेली आहे ना, आणि आवडली म्हणजे असं असं लगेच कसं हे ठरवणार? काही बोलणं नाही, काही नाही, म्हणजे ओळख नाही, पाळख नाही, असं नसतं ना. लग्नानंतर होईल ना बोलणी. नाही, लग्नानंतर बोलायला वेळ कुठे मिळतो? तुम्ही तर लग्न आधी पण बोलू नका. नाही नाही पण बोलायला वेळ नाही मिळत बरं. आम्ही दोघं आहे ना, दत्तू जन्माला आला ना तेव्हा बोललो एकमेकांशी. ही तर म्हटली दत्तूला बघून ओ माय हो याच्या अंगावर केवढी लव आली आहे बाप. हे आमच्या बोललेलं पहिलं वाक्य होतं बरं. थँक्यू थँक्यू. आमचा
फोटो मॅडम नाही नाही मोरे आहोत ते आपला फोटो. सॉरी सॉरी तुम्ही काढा आमचा फोटो. हा मी बरं घ्या हे घ्या. मॅडम माझा पण काढा. या तुमचा काढा. ठीक आहे हा खांद्यावर हात ठेवा खांद्यावर. नको होते नाही नाही काय नाही ठेवू काय हो ठेव. अरे वा 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 मोरे. थँक्यू थँक्यू थँक्यू. डीपीवर ठेवणार आहे डीपीवर. हो येस थँक्यू वा, वा. मॅडम खरं तर अभिनंदन अभिनंदन. तुमचे खूप खूप आभार. खरं तर एवढा मानसन्मान तुम्ही मला दिलात आणि तुमच्याकडून हा मानसन्मान मिळाला मला खूप आनंद झाला. नाही साहेब खरं तर तुमचा जेव्हा फोन आला मॅडमनी जेलमध्ये बोलवलंय मी घाबरूनच गेलो. पण आमच्यासारख्यांचा जेलचा तसा काही संबंध येत नाही. शूटिंगमध्ये कधीतरी जेल असतं खोटं जेल असतं ते. पण आज इथे आल्यावर तुम्ही सत्कार केला थँक्यू व्हेरी मच. खरं तर साहेब तुमचे आमच्यावर जास्त उपकार आहेत साहेब. अहो नाही नाही आम्ही आज जे काय ना साहेब ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे साहेब. होय साहेब म्हणजे साहेब तुमच्यासारखा महारथी होणे नाही साहेब. नाही शक्यच नाही हो साहेब. म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्ही जर नसतो ना तर आतापर्यंत ना मी धोडी देशाला लागलो असतो. धोडी देश हा कुठला देश आहे? धोडी देश देशोधडीला लागलो असतो. देशोधडीला. ओके ओके ते काय ना आमच्या मोरेंची जीभ आणि डायलॉग चोर पोलीस खेळतात. अगदीच नाही. पण मी माझं कर्तव्य केलं. मी मनोरंजन फक्त केलंय. खरं कार्य तुमचं आहे. नाही साहेब अहो अहो, तुम्ही नाही. ते तुमचं मोठेपण आहे म्हणून तुम्ही बोलता साहेब. आमची आजी काय नोकरी टिकून आहे ना साहेब फक्त तुमच्यामुळे. एवढं मी काय केलंय म्हणजे अहो साहेब तुमच्यासारखा नट शोधून सापडणार नाही हो. मोरे शोधा. नाही सापडणार नाहीच. मी तर म्हणतो तुमच्यापेक्षा लय चांगला सापडेल पण तुमच्यासारखा सापडणार नाही. हे वेगळं म्हणायचं ह्यांना का हेच म्हणायचं? नाही नाही वेगळं म्हणायचं होतं. बाबावर गेलोय ना. खरं सांगू साहेब म्हणजे तुमच्या देवा शपथ तुमच्या मुलं मला तराटगार पोलीस हा पुरस्कार मिळालेला आहे. कुठला पुरस्कार? तराटगार कर्तबगार पोलीस. म्हणलं ते चोर पोलीस. अरे बापरे. नाही अहो मी काही नाही. माझं मी सांगतो ना मी मनोरंजन केलं फक्त तुमचं. अहो नाही साहेब तुम्हाला सांगते सगळं सांगते. तुमचा काय वाटा आहे सिंहाचा वाटा आहे. अहो नाही हो. नाही नाही तुम्हाला सांगते काय झालं 3 वर्षापूर्वी राठी नावाच्या गुन्हेगाराला आम्ही कसं बस पकडलो. बर बर. डेंजर गुन्हेगार बर का. डेंजर म्हणजे 3 घरफोड्या, अरे बाप. 33 हाफ मर्डर बापरे. आणि 45 दरोडे. अरे बापरे खूप मोठा. एवढा डेंजर. पण त्या माणसाची खासियत बघा तो माणूस ना पुरावे नाही सोडायचा आणि पुरावा नसल्यामुळे आम्ही त्याची कोर्टात केस दाखल करू शकत. बर बर. आणि काय झालं एकदा त्याला दुसऱ्या दिवशी लॉकअप मधनं सोडणार होते. बर. पण नेमकं त्याच्या आदल्या दिवशी रात्री मोरे त्याच्या जेलच्या बाहेर तुमचा हास्य जत्रेचं स्किड बघत होते. होय साहेब हा खरं सांगतो. आणि तुमचं स्किट चालू होतं. अच्छा माझं तुमचं साहेब चमत्कार बघा चमत्कार. तो राठी नावाचा गुन्हेगार एवढा धाय मोकलून ओरडायला लागला मॅडम मॅडम मॅडम. मी म्हणलं काय झालं या गुन्हेगाराला. मॅडम मॅडम मॅडम. मी आपली धावत पळत जेलच्या बाहेर गेले. त्याने माझे पाय धरले. मला म्हणला काय पण करा मी सगळे गुन्हे कबूल करतो पण प्लीज समीर चौगुलेचं स्किड बंद करा. अरे मी काय रिॲक्ट होऊ याच्यावर आता? तुमच्या सारखीच आमची गत झाली. आम्ही म्हणलं तर ह्याच्यावर काय रिॲक्ट व्हावं. पण तो म्हणला काय पण करा मला शिक्षा द्या मला फाशी द्या पण पहिलं समीर चौगुलेचं स्किड बंद करा. नाही नाही म्हणजे मी माझ्यामुळे घाबरला माझ्या नाही नाही काहीतरी चुकीचं ऐकलंय तुम्ही काहीतरी. नाही नाही चुकीचं नाही. अहो दुसऱ्या दिवशी मी दुसऱ्या जेलच्या बाहेर तुमचा स्किट बघित होतो. तुमचा स्किट बघित होतो तर आतमध्ये कैदी होता ना त्यांना मला विचारलं साहेब काय बघता वाय तर मी त्याला दाखवलं तुमचं स्किट. ओ तुम्हाला सांगतो ना एवढा घाबरला. नको नको हा स्किट नको. आग लागली त्या ऍक्टिंगला. नको 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 असा म्हणायला लागला. नको नको हा स्किट नको असं रडायला लागायचं माहिती आहे. दुसरा कोणाचा दाखवला की हसायचं. तुमचं दाखवलं की घाबरायचं. हे असं होत नाही कधी नॉर्मली इतकं रिॲक्ट करतायत. म्हणजे इतकं झालंय. अहो तुमचं स्किड बघून 2 गुन्हेगारांच्या पोटात मुरडा आला. 4 गुन्हेगारांनी पार वाकाऱ्या काढल्या एका माझ्या स्किटमुळे. स्किटमुळे. आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं का कुठल्या पण गुन्हेगाराला आता जर वटणीवर आणायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे समीर चौगुले. तुमचं स्किट. आणि म्हणून आम्हाला हा उलगडा कधी झाला जेव्हा राठी नावाचा गुन्हेगार आहे ना त्याची जेव्हा ठेचली गेली ना समीर चौगुलेचं स्किट बघितल्यानंतर तेव्हा आम्ही ठरवलं की आता तुम्हाला हास्य मारतो राठी समीर चौगुले हा पुरस्कार द्यायचा. म्हणून हा सगळा घाट घातला. म्हणून ते नाव आहे हास्य मारतो राठी. मला वाटलं हास्य महाराठी किंवा ते सोनी मराठे वगैरे त्याच्यावर नाव ठेवलं असेल. नाही नाही हे बरोबर लिहिलंय साहेब. अरे पण हे असं मी त्याच्या नाही साहेब अहो तुमचे लय उपकार आहेत. म्हणून आता ना आम्ही गुन्हेगारांना टरकवायला ना तुमचं स्किट दाखवतो साहेब.
म्हणजे आजारी माणसांना आनंद देणारे कलाकार बघितले, डिप्रेशन मध्ये असणाऱ्यांना आनंद देणारे कलाकार बघितले, पण एखाद्या गुन्हेगाराला टरकवणारे कलाकार आम्ही पहिल्यांदा बघितले साहेब. खरंच म्हणजे सर तुमच्या घटिया ऍक्टिंगला नमस्कार आहे साहेब. माझा पण नमस्कार. पण हे चुकीचं आहे. मी हसवण्यासाठी करतो स्किट्स, त्याचा तुम्ही असं घाबरण्यासाठी वापर करता हे नाही नाही नाही, ह्याच्या आधी मी असा कधीच वापर केलेला नाही. काय झालं योगायोग ना, त्या दिवशी मी जेलच्या बाहेर तुमचं स्किट बघित होतो. म्हणजे असा लावला घेतला मोबाईल आणि आपला स्किट बघतोय. एवढेच काय झालं, आतमध्ये एक कैदी होता, त्यानं मला विचारला साहेब काय बघताव, त्याला दाखवलं स्किट, त्याला दाखवलं नाही असा उलट्या करायला लागला. एवढा करायला लागला कैदी, करायला लागला नाही हे, ह्याच्यावर माझा विश्वासच नाहीये. हे प्लीज माझा अभिनय बघून कोणी करत नाही, हे अति आहे हो. हे तुमचा विश्वास नाही हो. एक मिनिट थांबा, तुमचा आता विश्वास बसेल. ऐका, त्या सूर्या खपाखपला घेऊन या. एक मिनिट, कोण आहे सूर्या खपाखप कोण आहे? डेंजर माणूस आहे माहितीये का तुम्हाला. अहो मग त्याला का बोलवताय? प्रात्यक्षिक दाखव. नाही पण कशाला प्रात्यक्षिक पाहिजे असं त्याला? काम करा, तुम्ही घाबरू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही लपा. अरे पण तुम्ही लपा आणि फक्त तुम्ही मजा बघा. जा लपा. अरे पण हे मजा बघा. हे चुकीचं आहे ना हे. चाल चाल भाई चाल चाल. अरे मोरे येणार ना भाई, एवढा कशाला? बाडबाडेन चाल चाल. आय लेडी शिंगम, हा कशाला पुकारला आपल्याला? मस्त झोपलो होतो आतमध्ये. उद्या कोर्टाची तारीख आहे तुझी. नाही 5 वर्षासाठी आत घातलं ना तुला तर नाव बदलेन मी, कळलं का? अहो पुरावा कुठे आहे तुमच्याकडे? पुरावा कुठे? आता तुला पुरावा दाखवतो. काय बाहेर या साहेब. पारख्या कसा आहे? हा बघ पुरावा. काय रे बघितलं का? हा बोल, गुन्हे कबूल कर. याला लांब करा. याला लांब करा. का? याला लांब करा. का लांब करा? नको. गुन्हे कबूल कर. मी ती 3 दुकानं फोडली. 3 दुकानं फोडली मी. 4 ज्वेलरचे शॉप फोडले आणि 4 खून केले मी. आणि बोल पटकन बोल ना. 22 खून केले वर्षभरात. 22 खून केले. कबूल कर सगळं. कबूल कर. तिकडे बघ. कबूल कर. कबूल कर. अरे अति करतोय हे एवढं माझ्या अभिनयामुळे एवढा नाही. अरे अरे याला सांगा बोल नका, काला तू रक्त येईल. अरे अरे कॉमेडी नको. अरे बोले मला चाकू दे. चाकू कशाला पाहिजे? तुम्हाला काय होणार नाही, थांबा जरा. मी स्वतः आहे ना त्या चाकूने कपाकप कापून घेतो. याची ऍक्टिंग नको, याची ऍक्टिंग आहे. अरे मोरे मोरे ह्यांना घेऊन जा. हार्ट अटॅकने मरल तो, घेऊन जा त्याला. चल पुन्हा कबूल केलं आपलं. आणि हे बघ, कोर्टात जर जबानी बदललीस तर तुला ह्यांचंच खेळ. हा एवढा समाजावर परिणाम आहे माझ्या ऍक्टिंगचा. अरे खूप लाऊड केलंय. आणि हो मी हसवण्यासाठी करतो हे. तुमच्या ऍक्टिंगला ना खरंच नमस्कार आहे साहेब. काय तुम्ही घटिया ऍक्टिंग करता. अरे नाही, मी आमचे गुन्हेगार गुन्हे कबूल करतात. चळा. अरे नाही, हे चुकीचं आहे. हे काहीतरी हे साहेब ऐका ना, हसवण्यासाठी करतो. अजून एक स्ट्रॅटेजी आहे माझ्याकडे. काय? तुम्हाला सांगते. हे बघा तुमचा फोटो. हे काय चंद्रावरचे खड्डे आहेत? तुमच्या कपाळाचा फोटो आहे. असा झूम करून आम्ही फोटो काढलाय. आम्ही आता काय करतो, गुन्हेगाराला हा फोटो दाखवतो, त्यांना भीती घालतो. जर गुन्हा कबूल केला नाही तर समीर चौगुलेचा अख्खा फोटो दाखवणार. लगेच गुन्हा कबूल कर. हो मीच केलं सगळे खून मीच केले असं. त्यामुळे साहेब तुमचा काय उपयोग होतो ना काय सांगू. अरे हे चुकीचं आहे हो. मी हसवण्यासाठी वेगवेगळं कॉमेडी काय करते. 18 तास तिकडे मीटिंग मध्ये बसतो आणि इकडे तुम्ही. चुकीचं आहे ना हे चुकीचं आहे ना. आज लाज, माझी स्वतःची लाज वाटते. असं नाही करायचं ना. काय झालं? नाही रस्त्याने चालत होता, त्याला म्हटलं आमच्याकडे समीर चौगुले आले, जर तुला दाखवतो. तो घाबराने पळत होता, घेऊन आलो. चालेल काय समीर चौगुले नको म्हणजे काय? नको का समीर चौगुले? नेहमी तेच